जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या संग्रहातली एक कथा ऐकूया. सोडलेला बुडतोच. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सोडलेला बुडतोच. श्रीलंकेवर स्वारी करण्यासाठी सेतू बांधायचं काम सुरू होतं आणि त्याच्यासाठी दगडांचा वापर केला जात होता. दगडावर रामनाम लिहिलं असता ते दगड तरायचे. दगड पाण्यात बुडतात आपल्याला माहिती आहे, पण दगडावर रामनाम लिहिलं असता ते दगड पाण्यावर तरंगायचे. पाण्यावर सेतू तयार होत होता. एका रात्री प्रभू श्रीराम स्वतः तिथे गेले. तिथं कोणीच नव्हतं. आपलं नाव लिहिताच दगड पाण्यावर तरंगतात, तर आपण स्वतः आपल्या हाताने सोडलेला दगडसुद्धा तरेलच. या विचारानं श्रीरामाने एक दगड पाण्यात सोडला. तो दगड पाण्यात बुडाला. श्रीरामाने आजूबाजूला पाहिलं. साक्षात श्रीरामाची ही फजिती पाहायला तिथं कुणीच नव्हतं. श्रीरामाने दुसरा दगड हळूच पाण्यात सोडला. तो सुद्धा बुडाला. तेवढ्यात हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. श्रीरामाने इकडे तिकडं पाहिलं तर त्यांना हनुमान हसताना दिसले. श्रीरामाने विचारलं, हनुमाना, तू इथं केव्हा आलास? हनुमान म्हणाले, प्रभू, जिथं तुम्ही तिथं हा सेवक. म्हणजे तू सगळं पाहिलंस तर? होय प्रभू. हनुमानानं होकारार्थी मान हलवली. हनुमंता, मला एक सांग, माझं नाव लिहिलेले दगड तरतात, पण मी स्वतः पाण्यात सोडलेला दगड मात्र बुडतो. हे कसं काय? श्रीरामाने हनुमंताला विचारलं. प्रभू, हे विचारून आपण या सेवकाची परीक्षा पाहत आहात. तरीही उत्तर देतो. अहो, दगडसुद्धा ज्याच्या नावामुळं तरतात असे आपण आहात. पण आपण ज्याला सोडाल तो तरेल कसा? बुडेलच. हनुमंत स्मितहास्य करत भक्तिभावानं म्हणाले. या उत्तरानं प्रभू श्रीराम आनंदित झाले. सोडलेला बुडतोच ही बोधकथा आत्ताच आपण ऐकलीत. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.